असते आज राजस्थानातल्या झुंझुनू इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये। सुमारे 8000 कोटी रुपये नंतर जारी केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकारच्या कृषी ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच शेतकऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेला वितरणाला सुरुवात देखील करण्यामध्ये आली असून आज दुपारनंतर पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम देखील जमा देखील करण्यामध्ये येणार असून आज दुपारनंतर जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाहीये, कारण की आता पीक विमा योजनेच्या वितरणाला सुरुवात देखील करण्यामध्ये आली असून आता जरा तुम्हाला पण पीक विमा भरला असेल, आता जर तुम्ही पण असे शेतकरी असाल की तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर आता तुम्हाला पण अजिबात चिंता करायची गरज राहिलेली नाहीये, कारण की आता पीक विमा योजनेला सुरुवात देखील झालेली असून आता तुम्हाला पण पीक विमा योजनेला पूर्णपणे या ठिकाणी वितरणाला देखील या ठिकाणी सुरुवात करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता तुम्हाला देखील या ठिकाणी काही महत्त्वाचे कामे आणि काही महत्त्वाचे मुद्दे देखील बघणं गरजेचे आहे। संपूर्णपणे मुद्दे आणि ते महत्त्वाचे कामे देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघत चला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत चला। तर चला या ठिकाणी आपल्यासमोर आज देखील या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळणार असल्याचे पूर्णपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट झालेले आहे। आज दुपारी या वेळेला रक्कम वितरणाला सुरुवात देखील होणार असल्याचे पूर्णपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट देखील करण्यामध्ये आल्यामुळे आता जर तुम्ही पण याच 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल, जर आता तुमची पण शेती याच 14 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर आता तुमची पण प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये, कारण की आता पूर्णपणे पीक विमा योजनेची प्रतीक्षा देखील तुमची पण संपलेली आहे। या ठिकाणी आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाहीये, कारण की आता तुमची देखील पूर्णपणे चिंता मिटवण्यामध्ये आल्यामुळे आता तुम्हाला पण या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील मिळणार असल्याचे पूर्णपणे चित्र समोर आलेले आहे। आता देखील हे 2 कागदपत्रे ही 2 कामे तुम्हाला जर केलेली नसेल, जर आता तुमची पण ती अधुरी असेल तर आता तुम्हाला पण 1 रुपया देखील देण्यामध्ये येणार नाहीये, कारण की आता पूर्णपणे देखील तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम आज दुपारी या वेळेवर देखील मिळणार। थेट डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून देखील तुम्हाला या ठिकाणी ती रक्कम सोडवल्या जाणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील करण्यामध्ये आले असून आता तुम्ही पण एकदम निश्चिंत व्हा, कारण की आता पूर्णपणे तुम्हाला देखील पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळायला सुरुवात देखील होणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील या ठिकाणी करण्यामध्ये आल्यामुळे आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाहीये, कारण की आता तुमची पण चिंता पूर्णपणे संपवण्यामध्ये आल्यामुळे आता तुम्ही पण जर शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी निश्चिंत करण्यामध्ये आल्यामुळे आता तुम्हाला देखील गरज राहिलेली नाहीये। आता जर तुम्ही पण याच 14 जिल्ह्यातील शेतकरी येत असाल किंवा तुमचा पण जिल्हा देखील या ठिकाणीच असेल, याच 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा पण जिल्हा असेल तर आता तुम्हाला पण या ठिकाणी अजिबात काळजी करायची गरज राहिलेली नसल्यामुळे तुम्हाला पण आता देखील पीक विमा योजनेची रक्कम मिळणार। तर चला रक्कम देखील किती रुपयापर्यंत मिळू शकते, किती रुपयापर्यंत देखील शेतकऱ्यांना आधार मिळणार, सविस्तरपणे आपण ती या ठिकाणी पूर्णपणे रक्कम बघून घेऊ। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण जर पीक विमा भरला असेल, रक्कम देखील तुम्ही पण भरली असेल तर आता तुम्हाला पण 17,200 रुपयापर्यंतचा पीक विमा देखील टाकण्यामध्ये येणार असल्याचे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट देखील करण्यामध्ये आल्यामुळे आता काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे 14 जिल्हे देखील
घेण्यामध्ये आलेले आहे. आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम मिळणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील करण्यामध्ये आल्यामुळे आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण या ठिकाणी हे 14 महत्त्वाचे जिल्हे बघणं अत्यंत गरजेचे आहे. जर आता तुमच्या पण जिल्ह्याचं नाव आणि तुमचं पण नाव जर या ठिकाणी आलं तर तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम देखील थेट मिळणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील या ठिकाणी झाल्यामुळे आता तुम्हाला पण कसलीच काळजी कसलीच चिंता करायची या ठिकाणी गरज राहिलेली नाहीये. जर आता तुम्ही पण पीक विमा भरलेले शेतकरी असाल, आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं असेल तर आता तुम्हाला पण 17,200 म्हणजे 17,200 रुपयापर्यंतची रक्कम देखील या ठिकाणी मिळणार आहे. आता तुम्हाला पण देखील पूर्णपणे रक्कम मिळण्याचे पूर्णपणे मार्ग मोकळे झालेले आहे. पण देखील आता काही काही शेतकरी अपात्र देखील ठरणार असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील झालेले आहे. आता या ठिकाणी कोणकोणते शेतकरी अपात्र ठरणार आहे, कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहे, संपूर्णपणे डिटेल या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे देखील तुम्ही ती डिटेल बघून जावा. आता जर तुम्ही पण या ठिकाणी ही कागदपत्र काढलेलं असेल, ज्या ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कागदपत्र काढलेलं असेल त्या शेतकऱ्यांना आता डायरेक्ट अपात्र केले जाणार. ज्या ज्या शेतकऱ्यांची 2 कामे ही 2 कागदपत्रे त्यांनी पण जर काढलेली असेल तर आता त्यांना पण डायरेक्ट पात्र केले जाणार आणि या वेळेवर देखील त्यांना पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम देखील जमा करण्यामध्ये येईल. तर चला ते 2 कामे बघू. ते 2 कागदपत्रे कोणते असणार जे शेतकऱ्यांना काढणं अत्यंत गरजेचे आहे, जे तुम्हाला पूर्णपणे काढावेच लागणार. तर चला ते सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे बघूया. तर चला सुरुवात करूया महत्त्वाच्या कामांना, महत्त्वाच्या कागदपत्रांना जे तुम्हाला काढणं अत्यावश्यक आहे. त्यापूर्वी जर आता तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुमचा पण जिल्हा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला देखील हे बघणं अत्यंत गरजेचे आहे. कोणत्या वेळेला राज्य सरकार DBTचं बटन दाबणार, आज तर दाबणार, पण कोणत्या वेळेला तर ती वेळ देखील 5ची असणार. 5:05 किंवा 5:10 पूर्णपणे DBTचं बटन दाबणार. तेव्हाच देखील तुमची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपणार असे चित्र पूर्णपणे समोर या ठिकाणी आलेलं आहे. आता हे 14 महत्त्वाचे जिल्हे देखील तुम्हाला बघणं अत्यंत गरजेचे असल्यामुळे तुम्ही पण हे 14 महत्त्वाचे जिल्हे लक्ष देऊन काळजीपूर्वक देखील बघत चला, जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा बाधेचा सामना करावा नाही लागणार. तर चला आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळूया. तो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे कोणकोणते शेतकरी यासाठी अपात्र आहे आणि कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहे. आता हे 2 कागदपत्रे, हे 2 कामे जर तुमचे पण नसतील तर तुम्हाला देखील आता थेट डायरेक्ट अपात्र केले जाणार असल्याचे चित्र समोर आल्यामुळे आता तुम्हाला पण देखील ही 2 महत्त्वाची कामे करणं अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पण ही 2 कामे पूर्ण करा. जर तुमची पण ते पूर्ण असेल तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID. आता शेतकऱ्यांना फार्मर ID काढावीच लागणार. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला देखील फार्मर ID काढणं अत्यंत गरजेचे असल्यामुळे तुम्हाला पण ती काढणं आवश्यक आहे. समोरचं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला EKYC करावी लागणार. EKYC जर तुमची पण नसेल तर तुम्ही पण लवकरात लवकर EKYC करून टाका आणि तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.